नमस्कार मंडळी. क्रीडा साहित्य आणि मनोरंजन मध्ये आपलं स्वागत. रविवारची संध्याकाळ आहे. ईडन गार्डन्स वर भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघांमध्ये होणारी टक्कर है. यारों के साथ महफिल जमाने का इससे बढ़िया मौका कौन सा हो सकता है. तर आज जो जीतेगा वही सिकंदर. आता जर का अंदाज वर्तवायचा झाला तर 60-40 आपल्या बाजूने असं धरायला हरकत नाही. फलंदाजीचा विचार केला तर दोन्ही संघ एकाच पद्धतीचं आक्रमक क्रिकेट खेळतात. आपल्याकडे अभिषेक, ईशान, संजू, सूर्या, तिलक, हार्दिक. त्यांच्याकडे बघायला गेलं तर किंग आहे, होप आहे, हेटमायर, पॉवल, रुदरफोर्ड, होल्डर. आता असं ना, यापैकी प्रत्येक जण 150-200च्या स्ट्राईक रेटनं आरामात गोंधळ घालू शकतो. दोन मस्तवाल वळूंची टक्कर रिंगणाबाहेरून सुरक्षित अंतरावरून पाहायला आता तयार राहा. गोलंदाजीचा विचार केला तर आपण नक्कीच सरस आहोत. बुमराला तोडच नाहीये. ही इज द लिव्हिंग लिजंड. बुमरा काय करू शकतो? काहीही. हर्षदीप, बुमराला साथ द्यायला हर्षदीप अगदी योग्य आहे. डावाची सुरुवात एका बाजूने बुमरा आणि एका बाजूने हर्षदीप अशी करायला हवी. हर्षदीप हा ओपनिंग आणि डेथ ओव्हर दोन्ही वेळेला खतरनाक बॉलर आहे. दोन्ही बाजूनी स्विंग करायची क्षमता आहे. परफेक्ट यॉर्कर आहे. पॉवर प्ले मध्ये 1-2 विकेट, डेथ ओव्हर मध्ये विकेट शिवाय किफायती गोलंदाजी. आणि काय पाहिजे फास्ट बॉलर कडून. हार्दिकचा जर विचार केला तर एकटा तिघांच्या बरोबर आहे. बुमरा, अर्शदीप यांना साथ देणारी धारदार जलदगती गोलंदाजी हार्दिककडे नक्कीच आहे. आता क्रिकेटमध्ये अलीकडे बघा, नो लुक बाउंड्री बरेच जण मारतात. पाठवली पाहतो आपण. हार्दिक मारतोच, पण नो लुक विकेट घेणारा हा आमचा पट्ट्या एकटाच आहे. आठवलं ना, साहेबजादा, रिंकू आणि त्यानंतरचा कोल्ड ब्लडेड लुक. वरुण द मिस्टरी स्पिनर. गेल्या 2 सामन्यात मात्र बिचाऱ्याचा सूर हरपलाय. पण हीच वेळ ना त्याला आता की आपला करिश्मा दाखवायची. आणि तसंही त्याचं होम ग्राउंड आहे केकेआर. बुमरा काय हवी ती सुधारणा, बुमराबद्दल नाही बोलत आहे मी, वरुण बद्दल बोलतोय. बुमरा त्याच्या ह्याच्यामध्ये काय बदल करायला हवे ते बॉलिंग कोच या सगळ्यांच्या सल्ल्याने करणारच. आणि आज वरुणचा चमत्कार सुद्धा आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर अक्षर. अक्षर म्हणजे यू मिस आय हिट. आढळला नुकताच डुप्लिकेट किंग. हा तेच ते. अतिशय हुशार आहे अक्षर. मिड ओव्हर मध्ये किफायतशीर गोलंदाजी टाकतो. आणि जर पार्टनरशिप होत असेल तर हा चांगला पार्टनरशिप ब्रेकर आहे. असं आहे, T20 असू दे किंवा कुठलाही प्रारूप असू दे, वन डे ओडी आहे, जर मेन 5 गोलंदाज आहेत त्याच्यातला एखाद्याचा बॅट डे इन ऑफिस असेल तर 6वा गोलंदाज असलेला बरा. आपल्याकडे सध्या 6वा गोलंदाज आहे शिवम दुबे. पण गेल्या सामन्यातल्या अत्यंत खराब कामगिरीमुळे त्याच्यावरचा विश्वास नक्कीच डळमळीत होऊ शकतो. पण लंबे लंबे छक्के मारण्यात एक्सपर्ट आहे आमचा हा बाबा. ठीक आहे, तो आधीचा सामना बॅट डे इन द ऑफिस म्हणूया. बघूया आता काय करतोय. अगदी वेळ पडली तर 6वा गोलंदाज म्हणून अभिषेकही एखादी ओव्हर टाकू शकतो. आहेत पर्याय आहेत, बघूया काय काय होतंय. आता मॅन टू मॅन जर कंपॅरिझन करायचं झालं तर तशी गोलंदाजांची जी फळी आहे ती काही वेस्ट इंडिजकडे नक्कीच नाहीये. शमार जोसेफ, जेसन होल्डर, रोमारिओ शेफर्ड यांची जलदगती गोलंदाजी आणि आपली जलदगती गोलंदाजी म्हणजे बुमरा, हर्षदीप, हार्दिक नाही होऊ शकत यांची तुलना. आपल्या तुलनेत विंडीजची जलदगती फिकी वाटते. बघा कुठल्या कुठे दिवस पालटलेत बघा. एक काळ असा होता की जलदगती गोलंदाजीचे कर्दन काळ म्हणजे विंडीज. आज नाही राहिलेलं तसं. तीच बाब फिरकीबद्दल पण म्हणता येईल. गुडाकेश मोती, रोस्टन चेस, अकिल हुसेन
हे कुलदीप, वरुण आणि अक्षर ही जी आपली त्रिमूर्ती आहे यांच्यासमोर नक्कीच फिक्के आहेत. थोडक्यात असं आहे ना की आजचा जो सामना होणार आहे तो आपली धारदार गोलंदाजी आणि त्यांची धडाकेबाज फलंदाजी यांच्यातच रंगणार आहे. आता कलकत्त्याचं मैदान जर म्हटलं तर दोन्ही संघांसाठी इथे खूप चांगल्या आठवणी आहेत. रिमेंबर द नेम कार्लोस ब्रेथवेट. इयान बिशपचा भारदस्त आवाज. 2016चा T20 विश्वचषक फायनलची शेवटची ओव्हर. ब्रेथवेटनं बेन स्टोक्सला मारलेले 4 उत्तुंग षटकार आणि जिंकलेला विश्वचषक. याआधी विंडीज जे 3 सामने विश्वचषकाचे कलकत्त्यामध्ये खेळ आहे त्यात विंडीजचा संघ एकदाही पराभूत झालेला नाही. तर इकडे आपली बाजू बघितली तर कलकत्ता आधी आपण याआधी T20चे 8 सामने खेळलोय. 8 सामन्यातला जर पहिला सामना वगळला तर पुढचे सलग 7 सामने आपण आरामात जिंकलेले आहेत. रोहितचं एक दिवसीय सामन्यातलं सर्वोच्च द्विशतक या मैदानावरच आणि एपिक सागा ऑस्ट्रेलिया विरुद्ध फॉलो ऑन नंतर द्रविड लक्ष्मणची झुंजार खेळी ती इथलीच. थोडक्यात दोघांच्याही चांगल्या आठवणी आहेत इथं. ऑल माय सोल्जर्स आर फिट अँड रेडी टू गो असा इशारा सामन्याच्या पूर्वसंध्येला विंडीजच्या हेड कोच डेरेन सॅमीने दिलेला आहे. बघूया आता कसा काय होतो मुकाबला. वो घडी तो लगभग आ ही गई है. ऑल द बेस्ट टीम इंडिया. बघूया तर मग.